बुलेटिनच्या सुरुवातीलाच शालेय शिक्षण खात्यातल्या मोठ्या घोटाळ्याची बातमी समोर येते। शिक्षण विभागामध्ये नियम आणि कायदे पायदळी तुडवून कंत्राट तब्बल 80 कोटींच्या कंत्राटाची खिरापत वाटण्यात आली आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे शालेय शिक्षण खात्यातल्या उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांचा विरोध डावलून हे कंत्राट दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संदर्भातली कागदपत्रे साम टीव्हीच्या हाती लागली आहेत आणि करारनामा झालेला नसताना वर्क ऑर्डर देण्यापूर्वीच ठेकेदारांना तब्बल 20 कोटी रुपयांच्या साहित्याचा पुरवठा केल्याची सुद्धा धक्कादायक माहिती या कागदपत्रांमधून आता उघड झालेली आहे। तर आपण पाहतोय अतिशय मोठी घडामोड आता या संदर्भात समोर येते। शिक्षण विभागात नियम आणि कायदे पायदळी तुडवून कंत्राट तब्बल 80 कोटींच्या कंत्राटाची खिरापत वाटण्यात आली आहे आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। तर शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम उभारण्यासाठी 79 कोटींची निविदा काढण्यात आलेली होती। सॅनिटरी पॅड, वेडिंग मशीन, इन्सुलेटर साहित्य पुरवण्यासाठी सुद्धा 29 कोटींची निविदा ही काढण्यात आली। दोन्ही कंत्राटांमध्ये नियमांना केराची टोपली दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आला। ठेकेदार कंपनीने मुदतीमध्ये अनामत रक्कम सादर न केल्याचा सुद्धा ठपका ठेवण्यात आलेला आहे। करारनामा नसतानाही कंत्राटदाराकडून 20 कोटींच्या साहित्याचा पुरवठा हा झालेला आहे। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसतानाही तब्बल 80 कोटींचं कंत्राट हे देण्यात आलेलं आहे। तर या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी मारुती कंदिले हे देत आहेत। मारुती, आपण पाहतो एकंदरीतच अतिशय मोठी ही बातमी म्हणावी लागेल, कारण शिक्षण विभागातच नियम आणि कायदे पायदळी तोडून अशा पद्धतीचं कंत्राट हे देण्यात आलंय। या संदर्भात अधिकचे काय अपडेट्स आहेत? सध्या सरकारमध्ये बेकायदेशीररित्या टेंडर प्रक्रिया राबवण्याची स्पर्धा सुरू आहे। गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय आरोग्य खात्यात सुद्धा मोठं टेंडर जवळपास 10-12 हजार कोटीचं असंच बेकायदेशीररित्या देण्यात आलं होतं। आता शालेय शिक्षण विभागातही जवळपास 2 टेंडर आहेत, 110 कोटींची ही 2 टेंडर आहेत। यामध्ये कोणतेही नियम पाळण्यात आलेले नाहीत। केंद्रीय दक्षता आयोगाचे निर्देशांचंही सर्रास उल्लंघन केलेलं आहे। जवळपास 80 कोटी आणि 30 कोटी अशी 2 वेगवेगळी टेंडर होती। यामध्ये कोणत्याही कागदोपत्री बाबी ज्या कायदेशीर आहेत त्यांची पूर्तता केली नाही, तरी सुद्धा ठेकेदारावर खैरात करण्यात आली आहे आणि जवळपास याच्यात मोठा घोटाळा झाल्याचं निदर्शनास येते। राज्यातील 3292 शासकीय उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम निर्मिती करायचे 79 कोटीचं टेंडर होतं। त्या टेंडरमध्ये मेसर्स मिनिटेक सिस्टीम्स या कंपनीला एक काम देण्यात आलं होतं, पण कार्यादेश देण्यापूर्वी वर्क ऑर्डर देण्यापूर्वी त्या कंपनीनं जवळपास 20 कोटी रुपयाचं साहित्य पुरवठा केला होता। हे गंभीर बाब आहे, बेकायदेशीर बाब आहे आणि असं असूनही शालेय शिक्षण विभागानं कोणतीही कारवाई केली नाही। उलट त्याच्यावर या घोटाळ्यावर पांघरूनच घालायचं काम केलेलं आहे। त्यामुळं याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। इतक्या गंभीर लेवलला इतक्या बेकायदेशीर गोष्टी कशा काय केल्या जातात, याबाबत प्रश्न विचारला जातोय। याकडे वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सुद्धा विरोध दर्शवला होता, पण त्यांचाही विरोधाकडे कानाडोळा करण्यात आलाय आणि त्याचमुळे आपण पाहतो या घोटाळ्याची कागदपत्र आता साम टीव्हीच्या हाती लागलेले आहेत। मारुती, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। आणि आपण पाहतोय आता या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे।